प्रगट दिन असा असावा. मी प्रत्येक स्वामी भक्तांना विनंती करेन, त्या दिवशी कोणती प्रार्थना करायची, त्या दिवशी मठात गेल्यावर काय करायचं. स्वामींच्या प्रगट दिनी मी प्रत्येक स्वामी भक्तांना विनंती करेन, जे जिथे असतील, तुमच्या घरी स्वामींची छोटीशी मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल, किंवा तुम्हाला मठात जायचं असेल तर आपण एक छोटंसं श्रीफळ घेऊन जायचं, नारळ त्यांच्या चरणी अर्पण करायचं आणि एक छोटीशी प्रार्थना करावी. सगळ्या स्वामी भक्तांनी प्रार्थना करावी त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भावी आयुष्यासाठी ही कशी प्रेरणादायी आणि व्यवस्थित असेल. पहिलं वाक्य हे म्हणायचंय, प्रचंड शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभे राहा. तुमच्याशिवाय ना मला कोण नाहीये की जे काही कठीण प्रसंग आयुष्यामध्ये येत आहेत ना, त्या कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद माझ्यात निर्माण करा. हे प्रखरपणे बोला मनापासून, या कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण करा. हे जे काही सुंदर डोळे तुम्ही मला दिले, की या सुंदर डोळ्यांनी मी सुंदर आयुष्य, सुंदर जग बघू शकतो. या सुंदर डोळ्यांनी मला लोकांचं चांगलं होताना सुद्धा बघण्याची ताकद निर्माण करा. ती क्षमता माझ्यात तयार करा. स्वामी, तुम्ही जसं माझं कल्याण करता तसं माझ्या नातेवाईकांचं, माझ्या आजूबाजूच्या माझ्या मित्रांचं, माझ्या सगळ्या मित्र परिजनांचं, यांचं सुद्धा कल्याण करा. स्वामी, जे काही तुम्ही हे हात दिलेत, या हातानी जेवढे काही सत्कर्म करता येतील ती प्रचंड ताकद या हातात द्या. ही एवढी ताकद या हातात द्या की या हातानी एवढे सत्कर्म होतील की त्या सत्कर्मांची गिनती माझ्याकडे राहिली नाही पाहिजे. ही माझ्यामध्ये ताकद द्या. ही स्वामींचरणी आपण प्रार्थना करूया आणि हा प्रगट दिन साजरा करूया. आणि प्रगट दिन हा एक उत्सवासारखा आहे. स्वामी भक्तांसाठी हा एक उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आपण नामस्मरणाने, मंत्रोच्चाराने आणि साधनेने, स्वामींच्या नामस्मरणाने स्वतः न्हावून घ्या. दिवसभर जरी तुम्ही नामस्मरण केलं 2-4 तास, 5 तास, 6 तास तरी चालेल, हरकत नाही. 3 तास पिक्चर बघायला जातो ना, कॉन्सन्ट्रेट करतो ना, तसं 3 तास नामस्मरण करा. बघा अनुभूती काय येईल ते. आपण पिकनिकला जातो ना, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत समुद्र किनाऱ्यावर असतो. मग असं समजा की एक पिकनिक स्वामींच्या मठामध्ये, स्वामींच्या नामस्मरणामध्ये. प्रगट दिन असा असावा